मित्रो नमस्कार. मित्रो, अलीकडेच वरुण ईश्वरपूर नगर परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आता जे नव्यानं स्थापन होणारं सभागृह आहे ते सभागृह तरुण सभागृह आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. कारण जर का आपण बारकाईने बघितलं तर सगळेच नगरसेवक हे तरुण आहेत. आता 1985 ची जी बॅच होते त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले नगराध्यक्ष आनंदराव बलगुंडे आणि नगरसेवक सुभाष सूर्यवंशी हे जे काही मोजके लोक सोडली तर जवळपास 19 उमेदवार या सभागृहामध्ये नवीन आलेले नगरसेवक आहेत. आणि हे सगळेच नगरसेवक जवळपास 35, 40, 45 या वयोगटातील असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे नव्यानं स्थापन होणारं सभागृह आहे ते सभागृह कूस बदलत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण या वरुण ईश्वरपूर शहराच्या राजकारणामध्ये अनेक वर्षापासून सक्रिय किंवा सहभागी असणारी घराणी, उदाहरणार्थ एम डी पवार यांचं घर असेल, महादेव कोरेयांना यांचं घर असेल किंवा स्वर्गीय विजयभाऊ पाटील यांचं घर असेल, अण्णासाहेब डांगे यांचं घर असेल, तर यांच्या घरातील एकही उमेदवार या नव्यानं स्थापन होणाऱ्या सभागृहामध्ये नाही हे आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळं हे जे काही नव्यानं स्थापन होणारं सभागृह हे कूस बदलत आहे आणि हे सभागृह तरुण आहे यात शंका नाही. त्यामुळे आपण आता जे निवडून आलेले सर्व नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दलचा थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. आता याच्यामध्ये जे नगराध्यक्ष पदाचे आनंदराव मलगुंडे दादा आहेत त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मलगुंडे दादा हे एक वेळ याच्या अगोदर नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्याचबरोबर जवळपास 35 वर्ष ते नगरसेवक म्हणून देखील सक्रिय राहिलेले आहेत. आता त्यांचा स्वभाव शांत, संयमी आणि जनमानसांच्यात वावरण्याची सवय असल्यामुळं ते एक आपुलकीचं वाटणारं नेतृत्व आहे. आता आपण मागच्या या झालेल्या निवडणुकीमध्ये बघितलंच की सगळ्या माणसांमध्ये मिसळणं असेल किंवा त्यांची एक स्कूटी आहे त्या दुचाकीवरून फिरत फिरत त्यांनी थेट नगराध्यक्ष पद गाठलेलं आहे. आता नगरसेवक पदाचे जे दुसरे उमेदवार आहेत ते सचिन उर्फ रघुभाऊ कोळेकर हे पहिल्यांदाच वरुण ईश्वरपूर नगर परिषदेची निवडणूक लढलेले आहेत आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडणूक लढलेले आहेत. वरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात कमी मताच्या फरकाने निवडून आलेले हे एकमेव उमेदवार आहेत. आता सुप्रिया महेश पाटील या सामाजिक कामाची आवड असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून या वरुण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे स्वर्गीय अशोकदादा पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत. लता दिलीप कुर्लेकर या सुद्धा दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. दिवंगत नगरसेवक दिलीप कुर्लेकर यांच्या त्या पत्नी आहेत आणि यांना देखील सामाजिक कार्याची आवड आहे. संग्राम बबनराव पाटील हे BA बापू पाटील यांचे चिरंजीव आहेत. आता यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1985 पासून त्यांच्या घराण्याला राजकीय परंपरा आहे. विकास कामं प्रभागामध्ये करणं असेल किंवा सामाजिक कामांमध्ये सहभाग नोंदवणं असेल आणि मोठ्या संख्येमध्ये जनसंपर्क टिकवून ठेवणं हे त्यांचं कौशल्य आहे. शुभांगी प्रकाश शेळके या वरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविकापदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. त्या देखील अनेक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतात. खंडेराव रामचंद्र जाधव यांना अनेक वर्षापासून राजकारणातला आणि नगरसेवक पदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सक्रिय सहभाग असतो. गणेश उत्सव असेल किंवा कबड्डी सारख्या स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांची गर्दी आपल्याकडे खेचण्यामध्ये ते तरबेज आहेत. त्यांची एक विशेष बाब म्हणजे ते स्वतः एक उत्तम खेळाडू आहेत आणि नाना या नावानं ते पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहेत. विद्या शिवाजी पवार या पहिल्यांदाच नगरसेविका पदावरती रुजू झालेल्या आहेत. प्रभागातील उपक्रम असतील किंवा सामाजिक कामे असतील यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. अजित विजयराव पाटील हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. ते हॉकी या खेळाचे संघटक आहेत आणि निशिकांत दादा स्पोर्ट क्लबमध्ये ते नेहमी अग्रेसर असतात किंवा ते जबाबदारी पार पाडत असतात. अरुणादेवी बाळासाहेब पाटील या माजी नगराध्यक्ष आहेत. म्हणजे या अगोदर सुद्धा ते त्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. प्रभागातील विकास कामाचा पाठपुरावा करणं असेल किंवा सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय राहणं असेल हे त्यांचं कौशल्य आहे. सतेज जयवंत पाटील हे सुद्धा पहिल्यांदाच वरुण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये निवडून आलेले हे नगरसेवक आहेत. ते माजी नगरसेवक जयवंत आबा आणि सौ मनीषा पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. गणेश उत्सवाच्या माध्यमातून तरुणांची गर्दी आपल्याकडे खेचून घेण्यामध्ये ते पटाईत आहेत.
पुष्पलता विनायक खरात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमशील पदाधिकारी आहेत। सामाजिक कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच शहरामध्ये अग्रेसर असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा म्हणून देखील त्या जबाबदारी पार पाडतात। पहिल्यांदाच त्या देखील उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेवक या पदावरती निवडून आलेले आहेत। लीलाचंद नवलमल रायगांधी उर्फ एलेन शहा। आता एलेन शहा हे एक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते आहेत। त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेवक पदी ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। त्यांच्या पत्नी देखील यापूर्वी नगरसेविका होत्या आणि त्यांचा व्यापारी वर्गाशी आणि उद्योजक वर्गाशी मोठा संपर्क आहे। आता एलेन शहा यांनी निवडून आल्यानंतर त्यांच्या प्रभागामध्ये चिल्ड्रन पार्क उभारण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। पल्लवी राहुल नागे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो। सुभाष यशवंत सूर्यवंशी हे माजी नगराध्यक्ष आहेत आणि 1985 पासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत। प्रशासकीय कामांचा अनुभव त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जनसंपर्क टिकवून ठेवणं हे त्यांचं प्रामुख्याने कौशल्य आहे। रेखा विजय जाधव आता या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत। सामाजिक कार्यांचा अनुभव त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सचिन आनंद हांडे हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। विधायक व उपक्रमशील कामांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो। सविता किशोर पाटील या देखील पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत। त्यांच्या घराण्याला एक राजकीय वारसा आहे। प्रभागामधील विकास कामं करून घेणं असेल किंवा उपक्रम राबवणे यामध्ये त्या नेहमीच अग्रेसर असतात। आता जरीना पिराली पुणेकर या माजी नगरसेवक पिराली पुणेकर यांच्या पत्नी आहेत। त्यांच्या घरामध्येच राजकीय विजयाची परंपरा आहे। शिवाजी हंबीरराव जाधव हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची शहरामध्ये ओळख आहे। जावेद इनायतुल्ला मोमीन आता मोमीन यांचे बंधू नगरसेवक होते। त्यांना पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून संधी मिळालेली आहे आणि विधायक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात। मनीषा उमेश कुरळपकर आता कुरळपकर यांचा स्वयंरोजगार उपलब्ध करण्यावरती भर असतो। महिलांना घरगुती उद्योग निर्माण करून देण्यामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे। कांचन बाळासू कोळेकर यांना पहिल्यांदाच नगरसेविका पदाची संधी मिळालेली आहे। त्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच त्या ठिकाणी सहभागी असतात। स्वरूप मोरे हे कर्ण मॅरेथॉनचे आयोजन करत असतात। युवकांचे संघटन करणं हा त्यांचा छंद आहे आणि विशेष म्हणजे ते देखील उत्तम क्रीडापटू आहेत। सुनील संभाजीराव मलगुंडे हे नुकतेच निवडून आलेले नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे ते बंधू आहेत आणि विशेष म्हणजे वैकुंठ स्नेही अशी त्यांची ओळख आहे। नेहमीच सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो। अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग राहणं आणि शहरातील सगळ्याच नागरिकांशी किंवा जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क टिकवून ठेवलेला त्यांनी आपल्याला बघायला मिळतोय। अनिता कपिल ओसवाल आता ओसवाल यांच्या घरामध्ये सातत्याने विजयाची परंपरा आहे। माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्या त्या पत्नी आहेत। कपिल ओसवाल यांचे बंधू देखील अमित ओसवाल हे सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत। आता महिलांसाठी सामाजिक उपक्रम घेणं आणि नवनवीन सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहणं अशी त्यांच्या ओसवाल यांच्या कार्याची पद्धत आहे। राजवर्धन अशोक पाटील राजवर्धन हे पहिल्यांदाच उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेवक पदी निवडून आलेले आहेत। तरुणांचं संघटन करणं हे त्यांचं कौशल्य आहे। विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेणं आणि पक्षीय कामांमध्ये सहभाग नोंदवणं किंवा सहभाग दाखवणं हे त्यांचं नेहमीचं काम आहे। सुवर्णा चंद्रकांत पाटील या दिवंगत चंद्रकांत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो। संध्या सचिन कांबळे या पहिल्यांदाच नगरसेवका म्हणून निवडून आलेल्या आहेत। उपक्रमशील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। तर हे सर्व नव्याने निवडून आलेले नगरसेवक होते। त्याच्यामध्ये काही जुने होते, काही मोठ्या प्रमाणामध्ये नवीन आहेत। तर या सगळ्यांना नव्या जुन्यांना एकत्रित करून शहरातील विकास कामे गतिमान करणं आणि सभागृह सांभाळणं हे एक सगळ्यात मोठं आव्हान नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या समोर असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आणि हे जे काही नवीन निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर शहरातील नागरिकांचं लक्ष लागून राहणार आहे यात शंका नाही। सध्या तर मी इथंच थांबतो। लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन। धन्यवाद।